स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर. आज दिनांक आहे 5 मे. तर आज राज्यात कोणत्या जिल्ह्यातून पावसाची शक्यता राहील? सर्वप्रथम हवामान प्रणाल्या जर पाहायच्या गेल्या तर इकडे एक राजस्थानच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे. यातूनच एक ट्रफ लाईन मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा, पश्चिम बंगालपर्यंत सक्रिय आहे. तसेच विदर्भापासून तुम्ही पाहू शकता विदर्भ, तेलंगणा, तमिळनाडूचा भाग असेल इकडे केरळपर्यंत एक ट्रफ लाईन सध्या सक्रिय आहे. यामुळे काय होईल तर विदर्भात अ, इकडे नागपूर असेल, मौदा तसेच कामटे हा जो पट्टा आहे हिंगणा या भागातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. तसेच भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा हे जे जिल्हे आहेत या भागातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी आहे. हा पाऊस सार्वत्रिक नसेल. तसेच इकडे जालना जिल्ह्यात मंथा, देऊळगाव राजा, मेहकर, बुलढाणा जिल्ह्यात चिखली, याच्यानंतर बुलढाणा, हिंगोली, रिसोड, वाशिम, सेनगाव, जिंतूर, कलामनुरी, सेलू, त्यानंतर इकडे बासमत, औंध, हिमायतनगर, अचलपूर, भोकर, त्यानंतर मुखेड, याच्यानंतर इकडे भोकंदर, जाफराबाद, त्यानंतर बुलढाणा, तसेच इकडे सोयगाव, सिल्लोड, कन्नड, त्यानंतर इकडे बदनापूर, मंथा, जालना हा जो पट्टा आहे कन्नड, याच्यानंतर इकडे अहिल्यानगर जिल्ह्यात पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, दौंडच्या भागातून एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. स्थानिक ढगनिर्मिती झाली तर. याच्यानंतर इकडे बारामती, इंदापूर तालुक्यात स्थानिक ढगनिर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस. याच्यानंतर इकडे दहिवडी, फलटण तालुक्याच्या दक्षिण भागात, कोरेगाव तालुक्यात एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. स्थानिक ढगनिर्मिती झाली तर. उर्वरित मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर पावसाची शक्यता नाहीये या जिल्ह्यातून. तसेच इकडे नंदुरबार, धुळे, जळगाव अंशतः ढगाळलेलं हवामान राहील. पावसाची शक्यता दिसत नाहीये. नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात नंदगाव, मालेगाव, तसेच इकडे जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव या भागात स्थानिक ढगनिर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. बाकी विशेष पावसाची शक्यता राहिलेल्या राज्यातील जिल्ह्यातून नाहीये. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.